मतदानाच्या तोंडावर फेक न्यूजचा सुळसुळाट बघायला मिळतोय। ठाकरे, सिद्धिविनायक मंदिर आणि रायगडाबाबत फेक न्यूज पसरत आहेत। फेक न्यूजच्या माध्यमातून ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला जातोय का, असा सवाल या निमित्तानं आता उपस्थित होतोय। वेगवेगळ्या मीडियाच्या नावावर फेक न्यूजचा हा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मतदानाच्या तोंडावर अवघा मतदान करण्यासाठी एक दिवस उरलेला असतानाच आपण पाहतोय फेक न्यूजचा हा सुळसुळाट बघायला मिळतोय। राज्यभरात ठाकरे, सिद्धिविनायक मंदिर आणि रायगडाबाबत फेक न्यूज पसरत आहेत। त्याचीच काही उदाहरणं आपण पाहतोय कशा पद्धतीने हे फेक न्यूज पसरवले जात आहेत। फेक न्यूजच्या माध्यमातून ध्रुवीकरणाचा प्रयत्न होतोय अशी सुद्धा चर्चा सध्या बघायला मिळते आणि विविध मीडियाच्या नावावर हा फेक न्यूजचा प्रयत्न केला जातोय। दरम्यान एकंदरीतच मतदान करण्यासाठी एक दिवस उरलेला असतानाच अशा विविध प्रकारच्या या घटना समोर येत आहेत। प्रतिनिधी महेश बागल आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। महेश, आपण पाहतोय फेक न्यूजच्या माध्यमातून कुठेतरी ध्रुवीकरणाचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे। एकंदरीत या संदर्भातली काय अपडेट्स आहे? सध्या सोशल मीडियावर निवडणुकीदरम्यान वातावरण बिघडवण्याच्या दृष्टिकोनातून फेक न्यूजचा सुळसुळाट झाल्याचं पाहायला आपल्याला मिळत आहे। सोशल मीडियावर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर असेल, रायगड असेल किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्या संदर्भातल्या काही फेक न्यूज सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचं सांगण्यात येत आहे। खास करून सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाचा दावा अशी एक फेक न्यूज गेल्या काही दिवसांपासून सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे। तर दुसरीकडे 1992च्या दंगलीत सहभाग ही चूकच आहे, माफ करा, असं उद्धव ठाकरेंनी मुस्लिम धर्मगुरूंसोबत झालेल्या बैठकीमध्ये म्हटलं होतं। अशा प्रकारची फेक न्यूज या सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्याचं आपल्याला लक्षात येत आहे। मात्र अशा प्रकारच्या व्हायरल न्यूज संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। सकाळ जे वृत्तपत्र आहे त्यांनी सोशल माध्यमावर त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून दावा केलेला आहे की त्यांच्या नावाने सध्या सिद्धिविनायकच्या मंदिरातील एक फेक न्यूज सोशल माध्यमांवर व्हायरल करण्यात आलेली आहे। या मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाचा दावा अशा नावाने एक दिशाभूल करणारे क्रिएटिव्ह सकाळच्या नावाने व्हायरल करण्यात आल्याचं आता समोर आलेलं आहे। मात्र असं कोणतेही क्रिएटिव्ह सकाळने तयार केलं नसल्याचा खुलासा स्वतः सकाळने केलेला आहे आणि त्यांच्या लोगोचा वापर करून हा खोडसाळपणा करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केलेला आहे। एकंदरीत पाहता जनमानसांमध्ये असंतोष पसरवण्यासाठी आणि अप्रिय घटना घडवण्यासाठी काही असामाजिक तत्वांकडून सदरचा खोडसाळपणा हा केला जात असल्याचं आता स्पष्ट केलं जात आहे। त्यामुळे नागरिकांनी निवडणुकीच्या या मोसमात अतिशय सतर्क राहणे गरजेचं आहे। सोशल माध्यमांवर कुठलीही जर पोस्ट येत असेल तर त्याची शहानिशा केल्याशिवाय ते इतर ठिकाणी फॉरवर्ड करू नये। कुठली अप्रिय घटना टाळता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे। निश्चित जो मुद्दा तुम्ही मांडलेला आहे महेश, तो अत्यंत महत्त्वाचा आहे। या सगळ्या आता संदर्भात बळी न पडता खातरजमा करूनच या संदर्भातल्या अशा न्यूजवर, अशा बातम्यांवर विश्वास ठेवावा, असं आवाहन आता सर्व स्तरातून केलं जात आहे। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय कशा पद्धतीनं या फेक न्यूज पसरवल्या जात आहेत। विविध मीडिया हाऊसेसच्या नावानं या फेक न्यूज तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहेत, मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत आणि साहजिकच विविध लोकांपर्यंत ते पोहोचत असताना प्रथमदर्शी त्याच्यावर विश्वास ठेवला जातो। मात्र अशा पद्धतीनं सकाळ मीडियानं सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे, आमच्या नावानं ही फेक न्यूज पसरवली जाते आणि त्यामुळे याला बळी पडू नका, असं आवाहन सर्व स्तरातून केलं जात आहे।